काही लोक एक गाडी मारली का काय जल्लोष करतात, काय करतात, भाष्य बोलतात ना काय बोलतात. आम्ही कोणाची पण गाडी होऊन दे आमची, भरपूर लोकांना मी ओळखून बसलो आता का. तर म्हणजे काय आहे माहिती आहे का, आपण सर्वांवर विश्वास ठेवतो आणि काही लोक ते विश्वासघात करतात. त्याच्यामुळं बैलगाडी क्षेत्रामध्ये सर्व भरपूर माणसं ओळखायला भेटतात. चर्चा व्हायची का बुंगा नाही म्हणून सैराट निघत नाही, सैराट शर्यत करत नाही, तेव्हा कसं वाटतं मनाला? काय सांगतं त्याबद्दल? मनाला बघा, मी माझा असा केला आहे, मी लोकांकडे कधीच लक्ष देत नाही. मी माझ्या मनानेच खेळतो आणि आम्हाला माझ्या मनाला वाटेल का बैल आज काढतात तेव्हाच काढतो मी. काय बघा, लोकांचं असं आहे, आपण चांगला काम केलं तरी ट्रोल करणार आणि वाईट काम केलं तरी ट्रोल करणार. त्याचा बैल पळतो त्याला नियोजन करायची काही गरज नाही. आता सैराट पळतो तर सैराट नाहीच पळला तर मी नियोजन लाख केला, गाडी समोरच्या माणसाने बैल पण दिला पाहिजे ना. आता सैराट 1 नंबरमध्ये पळतो म्हणून पहिरे होतात. जर सैराट मागच्या वेळी श्रीबोस होता तेव्हा कोण बैल नव्हते देत. असं आहे, जेव्हा बैल पळतो तेव्हा नियोजनाची काही गरज नाही लागत, तेव्हा स्वतःहून फोन येतात. नमस्कार दादा. नमस्कार दादा, काल सैराटचा गुलाल झाला, पडग्याची रायफल आणि सैराट पळा, तिकडे उंबरेचा वजीर आणि डेरिवलीचा पाखऱ्या, अशी लढत झाली. कशी काय शर्यत जमली ती कालची? काय नाही, डेरिवलीवाल्यांचं नाव होता आणि मी थोडा लेट मैदानात पोचलो, त्याच्यामुळं नेटवर्क नव्हता, त्याच्यामुळं मला पोरांचा काही फोन नव्हता आला. तर म्हणजे अजय भाऊ झाले आपले, पाखरेचे मालक झाले, त्यांचे आमचे चांगले संबंध आहेत आणि ती गाडी कॅन्सल होत होती का. तर अजय भाऊचा मला फोन आला होता पण नेटवर्क नव्हता, त्याच्यामुळं मी रिटर्न दादाला भाऊला फोन केला. तर भाऊ बोलतं पडग्याच्या रायफलला सैराट आहे का. तर मी बोललो हो आहे. तो बोलतो माझ्यावर नाव फिरलं. बरं ओके, गाडी कॅन्सल करतो मी. तर त्यांचं म्हणजे कॅन्सल करतो बोलले, तर बरं चालेल ओके, मला काय प्रॉब्लेम नाही, कॅन्सल करू गाडी आता आपले. तर त्यांचं नंतर मला अजय भाऊचा फोन आला का गाडी कॅन्सल नाही म्हणून, गाडी केलो. बरं काय नाही, गाडी मैत्रीपूर्ण केलो, गाडीचा काही विषय नाही आणि गाडी झाली आणि सैराटनी नेहमीप्रमाणे गुलाल घेतला. भरपूर दिवसानंतर सैराट काल मैदानामध्ये निघाला, एवढे दिवस का नव्हतं निघत माहीत? एवढे दिवस भरपूर लोकांची चर्चा होती का सैराट नाही म्हणून, या भुंगा नाही म्हणून सैराट निघणार नाही. काय नाही, तुम्ही यूट्यूबच्या मार्फत दाखवू शकता. माझ्या छोट्यावाल्या वासरांनी त्याला भरपूर मारला होता, ते साईडला पण दाखव. छोट्यावाल्या वासरांनी भरपूर मारला होता, मी 3 फेऱ्याचा पण नियोजन केला होता, त्याच्यामुळं मी बैल काढला नव्हता का. तर 2-3 घंटे बैल जागेवरनं जेव्हा मारला होता तेव्हा 2-3 घंटे उठला पण नव्हता. एक जागेवर त्याचे कासरे पण कापले होते काकाच्या पोरांनी, भावानी माझ्या. तर त्याच्यामुळं बैल काही मैदानात दिसत नव्हता. असा काही विषय नाही का भुंगा नसला म्हणून का सैराट निघणार नाही, असं काहीच नाही. आणि दादांचा मला भरपूर कॉल होतं, मिलिंद दादाचं, का शेठ तुम्ही बैल पळवत राहा. आणि दादांचा पण भरपूर सपोर्ट असतं का. तर काल पण मैदानात गेलो, दादांचे भरपूर फोन येत होते, बैल नेला का सुनील, काय गाडी जमली तेव्हा मला दादांनी फोन केला, परत गाडी जिंकल्यावर फोन केला, परत कोणाचं नाव असेल तर परत गाडी खेळ, म्हणजे गाडी चांगली पळाली. म्हणजे एवढा दादा आपल्याला म्हणजे मिलिंद दादा सपोर्ट करतात, त्याच्यामुळं एकदम भारी वाटतं. आणि दादा म्हणजे असं नाही समजत का सैराट माझा आहे, दादा समजतात का सैराट पण त्यांचाच आहे. दादा, आपण बघतो की जेव्हा बैला लागला तेव्हा भरपूर मेहनत देखील घ्यायला लागली सैराटवरती, काय सांगा? काय नाही, बैल 3 फेऱ्यांना पण पळणार होता, पण या मारामुळे मी बैल पळवला ना. सोमवारी बैलाला मंगळवारी मारला ना, बुधवारी मैदान होता काय, मी म्हणजे सोमवारी मारला मी. बैल पण उतरला होता घाटावरनं, येणार होता, पण बैलाची कंडिशन बघून डॉक्टर मला बोलले कशी बैल पळून फायदा नाही का. तर 2 घंटे जागेवरनं बैल उठलाच नव्हता, एवढा मारलेला. त्याच्यामुळं आम्ही 3 फेऱ्यांना पण नाही पळालो. आणि खिडकाळीला पण बैल पळणार होता पडग्याच्या रायफलमध्येच, पण एक कासऱ्यावर बैल होता, तेव्हा कासरा गुतला आणि बैल पडला होता, तेव्हा त्याच्यामुळं बैल मी अजून 2 दिवस थांबवला ना, मग काल काढला ना, नेहमीप्रमाणे गुलाल. चर्चा व्हायची का बुंगा नाही म्हणून सैराट निघत नाही, सैराट शर्यत करत नाही, तेव्हा कसं वाटतं मनाला? काय सांगतं त्याबद्दल? मनाला बघा, मी माझा असा केला आहे, मी लोकांकडे कधीच लक्ष देत नाही. मी माझ्या मनानेच खेळतो आणि माझ्या मनाला वाटेल का बैल आज काढतात तेव्हाच काढतो मी. काय बघा, लोकांचं असं आहे, आपण चांगला काम केलं तरी ट्रोल करणार आणि वाईट काम केलं तरी ट्रोल करणार. त्याच्यामुळं काय आपल्या बैलाची कंडिशन काय ते आपल्याला माहिती असते का, बैल आज कोणत्या मूडवर आहे, त्याच्यामुळं ते बैलाचा म्हणजे हे बघूनच काढायला लागतं बैल. तर जेव्हा कालना बैल जर म्हणा का पळाला, काय वाटला, कसा बैल पळला होता काल? बैलाची थोडी भीतीच वाटत होती का, तर एवढा मार होता, त्याच्यामुळं मला थोडी म्हणजे आतमध्ये किती मार आहे ना किती नाही, त्याच्यामुळं जरा भीती होती. पण बैल मस्त पळाला, अपेक्षेपेक्षा जास्त, आणि नेहमीप्रमाणे गुलाल घेतला. दोन्ही साईडला बिंदूला नाव असतो प्रत्येक मैदानामध्ये, काय वाटतं त्याबद्दल?
काय नाही, खूप आनंद वाटतं का तर दोन्ही साईडने केलेला, जी दादा आपली बाईटमध्ये बोले मिलिंद दादा, का दोन्ही साईडने केलेला मजा येते का तर दोन्ही साईडनं असल्यावर आपल्याला एकदम मनासारखी गाडी केलेला भेटते. कोणावर पण नाव फिरू शकतो किंवा आपण नाव देऊ शकतो. त्याच्यामुळं दोन्ही साईडने केलेला मुंबईमध्ये जाम मजा येते. दादा या बैलगाडी क्षेत्रामध्ये ना भरपूर माणसं भेटतात, पण माणसं कसे आहेत हे फक्त गाड्या मालकाला ओळखायला भेटतं. काय बोलाल? 100% तू एक नंबर प्रश्न विचारला का तर भरपूर लोकांना मी ओळखून बसलो आता का तर म्हणजे काय आहे माहिती आहे का, आपण सर्वांवर विश्वास ठेवतो आणि काही लोक ते विश्वासघात करतात. त्याच्यामुळं बैलगाडी क्षेत्रामध्ये सर्व भरपूर माणसं ओळखायला भेटतात. दादा जेव्हा आपलीच माणसं आपले विश्वासघात करतात तेव्हा आपल्याला काहीतरी त्याच्यामधून थोडंफार नॉलेज भेटतो. काय बोलाल त्याबद्दल? नॉलेज पण भेटतो आणि तेवढं दुःख पण वाटतं का तर ज्या माणसांवर आपण विश्वास ठेवतो ते माणसांनी विश्वासघात केल्यावर माणसाचा कसा एकदम हे होतं का तर आपण त्याला विश्वासाने सर्व गोष्टी सांगत असतो आणि तोच जर अशी बैलाबद्दल काय अफवा पसरवत असेल तर ती गोष्ट मनाला भरपूर लागते. दादा आपण बघतो बैलगाडी क्षेत्रामध्ये आणि आपण इतर क्षेत्रामध्ये पण ना आपल्याला माणसं ओळखायला भेटतात आणि त्यामधून आपण ती ठेस खाऊन आपण पुढचं नियोजन एकदम परफेक्ट करतो. काय बोला? हो ते तर आहेच. आता का तर मी पण नियोजन हे बघा, नियोजन परफेक्ट करायचं काय नाही, बैल ज्याचा बैल पळतो त्याला नियोजन करायची काही गरज नाही. आता सैराट पळतो तर सैराट नाहीच पडला तर मी नियोजन लाख केला, गाडी समोरच्या माणसाने बैल पण दिला पाहिजे ना. आता सैराट 1 नंबरमध्ये पळतो म्हणून पैरे होतात. जर सैराट मागच्या वेळेस रिवर्स होता तेव्हा कोण बैल नव्हते देत. असं आहे, जेव्हा बैल पळतो तेव्हा नियोजनाची काही गरज नाही लागत, तेव्हा स्वतःहून फोन येतात आपल्या. दादा जेव्हा बैल नव्हता पळत तेव्हाचा काय अनुभव होता आणि आता बैल पळतो आताचा काय अनुभव आहे? का तेव्हाचा अनुभव म्हणजे भरपूर स्ट्रगल केला का तर पोरं पण भरपूर नाराज व्हायची. एक आता मैदानातनं बैल लोक सोडून न्यायची तेव्हा भरपूर, पण मी सैराटला एकच सांगितलं जेव्हा क्लिअर झाला, बाबा बघ आपण एवढा स्ट्रगल केले, तू रुटीनला लागले, फक्त तुला आपला म्हणजे माझं नाव, माझ्या घेसर गावाचं नाव पूर्ण, तुझं नाव, माझं नाव पूर्ण तुला महाराष्ट्रभर करायचं आणि ते करून दाखवलं त्यांनी. आणि आताचा काय बदल आहे? आता काय वाटतं? आता भरपूर म्हणजे आता काय म्हणजे एकदम असा अभिमान वाटतं का तर जिथं जाईन तिथं सैराटचा मालक या नावाने ओळखतात. म्हणजे आपल्याला कोणाची ओळख पण नसती झाली ती लोक आपल्याला म्हणजे आवाज देतात. त्याच्याबद्दल म्हणजे ते सर्व श्रेय देईन मी सैराटला का तर सैराटमुळंच मला सुनील पाटील कोण आहे आणि घेसरगाव कुठं आहे ते महाराष्ट्रात कोणाला माहीत नव्हतं, ते सैराटने करून दाखवलं. दादा जेव्हा बैल रिवर्स आलता तेव्हा भरपूर मेहनत घेतली पोरांनी, त्या पोरांबद्दल काय बोला? काय नाही, भरपूर म्हणजे आमचा निखिल झाला, भरपूर पोरांनी मेहनत झाली. आता मी आवर्जून नाव घेईन शिवा म्हात्रे नारायण, त्यांनी भरपूर मेहनत केली बैलासाठी आणि त्याचा भरपूर बैलावर जीव होता का तर हे बघा अजूनपर्यंत त्याचा जीव पण आहे आणि तो माणूस चांगला आहे. ते तुम्हाला मी आज पण सांगतो, मी मैदानात म्हणजे मी फक्त बैल धुवून द्यायचो, सर्व नियोजन शिवा म्हात्रे करायचा. म्हणजे त्याचा एवढा बैलावर जीव होता आणि विश्वास पण होता आणि मी पण त्याच्यावर एवढा विश्वास ठेवला होता की सैराट त्याचाच बैल समजून मी त्याच्यावर जोडीला पाठवतो. म्हणून काय नाही, बैलगाडी क्षेत्रामध्ये काहीच नसतं असा सर्व नातेसंबंध. आता शिवा म्हात्रे मला भरपूर जण विचारतात, शिवा म्हात्रे तुमचं काय झालं? आमचा काय झाला नाही, आमची दोस्ती आहे, असं काय नाही. लोक बघा, लोक लाव्या करणारे भरपूर असतात, त्याच्यामुळं काय त्याला पण माहिती आहे कोण कसं आहे तर मला पण माहिती आहे कोण कसं आहे, त्याच्यामुळं आमचा काय वादावाद नाही. शिवा म्हात्रे एक म्हणजे सैराटवर भरपूर जीव होता आणि त्यांनी भरपूर मेहनत केली. ज्यांनी केले त्याचा आम्ही केलेच सांगणार का तर त्यांनी जेव्हा म्हणजे बैल त्यांनी इथनं केमला घेऊन गेला होता, सर्व इकडे म्हणजे जेवढी मला काळजी नव्हती तेवढी शिवा म्हात्रेने काळजी घेतली, ते आम्ही त्याचे उपकार कधीच विसरू शकत नाही. दादा सैराट भुंगा जी गाडी पळते ती गाडी तर परत एकदा पळताना दिसणार आपल्याला, काय वाटते? गाडीचा इकडे बघून कसं वाटतं? गाडी आता बघू दादा, बैल कधी उतरतात तर त्याच्यावर आहे आणि लवकरच गाडी आला का बैल ती गाडी पळणार आणि ती गाडी पळताना म्हणजे एकदम मन आनंद होतं का तर राहुल भोईर आपले कॉमेंटर जेव्हा बोलतात का मुंबईची यवन जोडी, तेव्हा म्हणजे एकदम मन भरून जातं का तर एवढा म्हणजे लोकांनी आपल्याला प्रेक्षकांनी आपल्या बैलांची एवढी मोठी स्तुती केली, त्याच्याबद्दल भरपूर अभिमान वाटतो. दादा मुंबईमध्ये जेवढे पण टॉपचे नंदी आहेत ते टॉपच्या नंदीसोबत सैराटची आणि बुंगाची शर्यत झाली आणि त्या प्रत्येक शर्यतीमध्ये गुलाल भेटला, काय सांगता? काय नाही, आमची बघा गुलाल भेटला. आज तुम्हाला मी सांगतो, आमच्या एवढ्या गाड्या झाल्या मोठ्या, आमचा कधी तुम्ही आजपर्यंत जल्लोष बघितले का? आणि काही लोक एक गाडी मारली का काय जल्लोष करतात, काय करतात, भाष्य बोलतात ना काय बोलतात. आम्ही कोणाची पण गाडी होऊन दे आम्ही एकेकाला 2 वेळा टाकू 3 वेळा टाकू तरी आमची प्रामाणिक. पण आता बघा मागच्या बाईडमध्ये काना शेट पण बोललेत
का आमची गाडी एवढे ओले झाली की नाही मिलिंद शेटनी जल्लोष केला, नाही घेसरवाल्यांनी जल्लोष केला. का जल्लोष का करायचा? का तर सर्व आपलीच आहेत, बरोबर. सर्व आपलीच माणसं आहेत. आणि बघा आता सर्व आता पडग्याची रायफल तुम्हाला मी कालचं उदाहरण देतो. पडग्याची रायफलची 3 वेळा गाडी झाली आमची, पण मी काल पहिल्यात पडलो असं काहीच नाही. त्यांचा पवनदादाचा पण भरपूर स्वप्न होता, का पवनदादा पण भरपूर मला बोलवता का आपण गाड्याच किती केल्याच्या, आम्हाला कधी बैल देशील. मी त्याला बोलू 100% बैल तुम्हाला देईन पवनदादा, काही टेन्शन घेऊ नका. जेव्हा बैल खाली असेल तेव्हा मी 100%. याच्या अगोदरच पळणार होता, बैलाला मारल्यामुळे बैल अगोदर काढला नाही मी. दादा आता बैल 1 नंबरमध्ये पळतो, भरपूर जण पैऱ्याला पोंखतात, आपले नातेवाईक पण पोंखतात पैऱ्याला, पण त्यांना ॲडजस्ट कसं करता? ॲडजस्टमेंट कसा बघा भाऊ, ज्याचा बैल पळेल त्याला बैल 100% मिळणार आहे. का तर ज्याचा बैल नाही पळणार त्यांना बैल कसा देणार? का तर आता बघा मुंबईमध्ये गुलालाला भरपूर महत्त्व आहे. का तर एक गुलाल पडला तर त्याचा अनुभव मला भरपूर आलेला आहे. का तर एक गुलाला मुलं किती लोक ट्रोल करतात, त्याच्यामुळं गुलालाला आम्ही जास्त महत्त्व देतो. दादा काल सैराटचे ड्रायव्हर प्रवीण ड्रायव्हर होता, काय बोलायचं प्रवीण ड्रायव्हरविषयी? काय नाही, आपला नेहमीप्रमाणे कुणालच असतो, पण कुणालचा विषय काय आला, कुणाल पाखऱ्याची पण गाडीवर बसतो आणि सैराटच्या पण गाडीवर बसतो. कुणाला मी कॉल केला कोणाची गाडी बसेल, तर कुणाला मला सांगितलं सुनील मी दोघांच्या पण गाडीवर बसणार, का तर तुम्हाला पण राग नको त्यांना पण राग नको. त्याच्यामुळे तो कोणाच्याच गाडीवर बसला. आणि प्रवीणबद्दल बोलू का तर प्रवीणला बसवायचं कारण एकच, म्हणजे प्रवीण ड्रायव्हर 1 नंबर आहे. आणि आमची म्हणजे आवर्जून मी नाव घेईन शिवकरचा दिनेश ड्रायव्हर. का तर त्याचा हात फ्रॅक्चर झाला तरी सैराट आला आहे, त्याला माहीत आहे म्हणून तो मैदानात आला. आणि तो मला येऊन बोला का दादा एक काम कर, तू याला प्रवीणला टेंबरीच्या प्रवीणला बसव, का प्रवीण गाडी चांगली हाकलतं. आणि प्रवीणला मी पण भरपूर वेळा बघितलेलं आहे, गाडी चांगली हाकलतं. त्या म्हणजे जास्त करून म्हणजे आभार मानायचं तर शिवकरच्या दिनेश ड्रायव्हरचं. का तर म्हणजे एकच वेळा मी सैराटवर त्याला बसवलेला आहे, पण तो आपल्या विरोधात कधीच बसत नाही. आजपर्यंत सैराटच्या विरोधात गाडीवर बसला नाही तो. म्हणजे एवढा हे करतं, सैराटवर जीव लावतं. आणि काल तर त्याचा भरपूर दिवस झाले, त्याचा हात पण फ्रॅक्चर झाले, तरी पण सैराटची गाडी जमली त्याच्यामुळे तो लगेच मैदानात आला. दादा आपण बघतो ड्रायव्हर लोकांचं काम असं असतं की कोणाच्या पण गाडीवर बसतात, ते गाडीवर विरोधात पण बसतात आणि ते गाडीवर पण बसतात. पण दिनेश ड्रायव्हर तुम्ही बोलले की अजूनपर्यंत कुठल्याच गाडीवर बसला नाही, कसं वाटतं? तुम्हाला सांगतो सैराटची गाडी जमली ना तर तो येऊन सैराटच्या पाया पडून जातो. जेव्हा गाडी सुटत नाही तर दुसऱ्या गाडीवर पण बसत नाही तो. एवढा म्हणजे सैराटवर त्याचा जीव आहे. का तर त्याला मी जेव्हा आपला बिंजोडचा बादशाह मथुर आणि सैराटची गाडी केडकालीला पळवलेली तेव्हा मी त्याच्यावर विश्वास ठेवलेला. म्हणजे त्याला एवढा आनंद झाला का म्हणजे मला तुम्ही बसवला त्याच्यामुळं. तसं काहीच नाही. का तर दिनेश ड्रायव्हर पण चांगला आहे, ड्रायव्हरिंग करतो आहे, त्याच्यामुळं मला केडकालीच्या मैदानात त्याला बसवायची इच्छा झाली म्हणून मी त्याला बसवलं. काल माझी प्रवीणची इच्छा होती म्हणून मी प्रवीणला बसवलं.